नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आई एकविरेच्या दर्शनाला। तर आता आमची फॅमिली ट्रिप आहे ही, तर तुम्हाला दाखवून तिथं कशी कशी कोणती मजा होते ती व्हिडिओ मारतो। मित्रांनो, आमची गाडी तर आली आहे आता, आपण गाडीजवळ जाऊया, गाडीत बसूया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मालूम है तेरे बाप को मत सिखा चल। मित्रांनो, आम्ही निघणार होतो सकाळी 11 वाजता, कारणामुळे आता आम्ही निघलोय रात्री दुपारची 1 वाजता। तर बघूया पुढं काय होतंय। तुमसे ना हो पाएगा। कशी धावपळ होते दर्शनासाठीची। तर मित्रांनो, झाली आपल्या ब्लॉगला सुरुवात आणि आता आपण बसमध्ये बसलेलो आहे। आमच्या फॅमिलीतली जी सगळ्यात लहान मुलगी आहे आणि सगळ्यांची लाडकी आहे आमची श्रीषा, तिने सुरुवात केलेली आहे तिच्या डान्सने आणि सगळ्यांना जो जोश दिलेला आहे ट्रिपला जाण्यासाठीचा। फॅमिलीमधली सगळ्यात गोड अशी व्यक्ती आहे आमच्या सगळ्यांची, तिने तिच्या डान्सने सगळ्यांना जोश दिला आहे की चला मजा करूया। अशा रीतीने आपण डान्सने सुरुवात केली आपल्या ट्रिपला फुल जोशमध्ये। आणि आता आपण सध्या पालीपर्यंत तर पोचलेलो आहे। आपण मध्ये वाखणला थांबलो, तिथे जरासा नाश्ता केला, तिथून मग नंतर आपण पोचलेलो सध्या पालीला। पालीच्या देवळात गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग ट्रिपला केली सुरुवात। मित्रांनो, पालीमधनं तर आपण निघलो, आता आपण जाऊया पुढे। मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आता मधला पार्ट तुम्हाला दाखवू शकलो ना, डायरेक्ट लोणावळ्यातला पार्ट दाखवतोय, कारण का मध्ये जरा ऊन असल्यामुळे मी पण जरासं दोन तास जरासं झोपल्यामुळे आपण मधला भाग दाखवू शकलो नाही। तर बघू शकता आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचा पूर्ण जोश डाऊन झाला, कारण का उन्हाचा तडका एवढा होता की जोश त्यांचा गायब झाला। पण गर्दी खूप आहे या रोडला, कारण का मनोजदादा जारंगी पाटील यांचं आंदोलनसुद्धा याच दिवशी होतं आपल्या मुंबईत, त्यामुळं त्या रोडला खूप गर्दी होती मित्रांनो। तर मित्रांनो, लोणावळ्यापासून 8 किलोमीटर देवीचं मंदिर आहे, तर 8 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचू आईच्या देवळात आणि आईचं दर्शन घेऊ। फायनली आपण जात आहोत मित्रांनो पुढे आणि आपण बघू शकता दिसला आपल्या इथं वॉटरफॉल हा खूप सुंदर आहे मित्रांनो। समोरून बघितलं आपण डोळ्याने तर पावसाळ्यात तर खूप सुंदर दिसेल अजूनच, आता जरी हिवाळा चालू असला तरी तो अजूनही वॉटरफॉल चालू आहे। तर मित्रांनो, रोड संपल्यानंतर आपण जो मंदिराकडे जाण्यासाठी रोडला टनल लागतो, त्या टनलमधनं क्रॉस झाल्यानंतर आपण देवीच्या मंदिराकडे जाऊ। आपण साधारण अर्धा तासात आपण तिथं देवळात पोचू। देवळून चढायला साधारण बऱ्याच अशा पायऱ्या आहेत, तिथं आपण चढल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवूच कशी गर्दी आहे। गर्दी नसावी, पण आता बघूया गर्दी भेटते की नाही। तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे आपल्या देवीच्या इथे। आता आपण काही मिनिटाचा अंतर बाकी आहे, मग आपण आईच्या डोंगरावर चढायला सुरुवात करू आणि मग फायनली आपण घेऊ आईचं दर्शन। त्यासाठी आपण निघलो आहे। तर आपल्या ट्रिपची सुरुवात आई एकविरेच्या दर्शनापासून होत आहे, तिथून मग आपण पुढचा प्रवास पण तुम्हाला दाखवेनच मी कसं काय ब्लॉगमधनं। सो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो। आता आपण पोचलेलो आहे एकविरेला, बघू शकता माझ्या आपलं मंदिर आहे, पण पोचलेलो आहे आता नुकताच पोचलो आपण मित्रांनो। हालत बघू शकता म्हणजे काय झालेली आहे, मेकअप सगळा गेलेला आहे। आता आपण जाऊया वरती, दाखवतो। तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे आपल्या देवीच्या पायथ्याजवळ मंदिराच्या। आपण बघू शकता जुनं खाली मंदिर आहे, तिथं काम चालू आहे आणि आपण बघू शकता खूप सारी दुकानंसुद्धा इकडे आहेत आणि गर्दी असं वाटते की आय थिंक वरती खूप असेल। तर आपण जाऊया, जसं जसं वरती चालू आहे तसं जसं माणसं किंवा गर्दी खूप दिसत आहे। आपल्या मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो। तो जो जुना मंदिर आहे तो पाडून तिथं नवीन केलेला आहे। आपण बघू शकतो, आपण त्याला पाया पडून मग वरती जाऊया। तर गर्दी इथं सुद्धा खूप आहे। तर मित्रांनो, तर वरती बघा किती गर्दी भेटते आपल्याला। तर आपण जसं वरती चाललो आहे तसं जसं उत्सुकता किंवा आपल्याला एक्साइटमेंट होत चालले मित्रांनो। गर्दी खूप आहे आणि माझं सेकंड ब्लॉग असल्यामुळे जरासा ऑकवर्डनेस आलेला आहे की एवढ्या सगळ्यांमध्ये मी करेन नाही करेन, त्यात माझे पोज बघा मित्रांनो। आणि मग आपण आता जाऊया वरती। गर्दी खूप आहे, तो कॅमेरा वरती करायला पण जरासं मित्रांनो कसं तरी होत होता, पण ब्लॉग केलेला आहे आपला। ब्लॉगिंगला पण आता सुरुवात केलीच आहे मित्रांनो आपल्या ब्लॉगिंगच्या प्रवासाला, तर हळूहळू आपण करू। तर मित्रांनो, गर्दी बघा आपल्या आमची श्रीषा आहे ती दिसत आहे आपल्या ब्लॉग सारखी। तर आपण जाऊया पुढे। बघू शकता आपण गर्दी तर आपल्याला खूप भेटली आहे ना मित्रांनो। बघू शकता जी आगरी कोल्यांची जी टोपी आहे ती आपल्याला प्रत्येक दुकानात दिसत असते, ती घातल्यानंतर एक वेगळाच रुबाब किंवा शान असे आपल्याला वाटतं मित्रांनो। तर आपण चला आता पुढे जाऊया, बघूया जसं जसं लवकर डोंगर चढता येईल तसं आपण चढून मग देवीच्या दर्शनासाठी आपण जाऊया। मित्रांनो, एवढा प्रवास करून देखील मी थकलेलो आहे पूर्णतः, पण जो आईच्या दर्शनाची जी आपल्याला ओढ आहे ती आपल्याला वरती पायऱ्या चढवत आहे मित्रांनो। आपण वरती जाताना मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आईच्या दरबारात। तर मित्रांनो, ही जी गर्दी आहे ती आपण इमॅजिनसुद्धा केली नव्हती की एवढी गर्दी आपल्याला भेटेल।
आपलं नशीब आपल्यासोबत नसताना आपल्याला खूप गर्दी भेटली मित्रांनो. आणि आता ॲक्च्युली आम्ही निघलो लेट, तर आम्हाला दुसऱ्या स्पॉटवर जायसाठी होतं आहे लेट. तर बघूया आपण दर्शनासाठी लाईन भेटते का. जर नाही भेटली तर आपल्या कळस दर्शनच करून निघू. खूप सारे भाविक आलेत मित्रांनो, आपण बघू शकता. तर एवढ्या गर्दीत आपल्याला दर्शन करायला भेटतं आहे की नाही काय माहीत मित्रांनो. खूप गर्दी आहे. एकविराईचे भक्त किंवा भाविक म्हणू शकतो आपण खूप. आणि आपण फायनली या मंदिरात पोहोचलो. यासाठी आपण प्रवास इतका केला, त्यासाठी ध्यास केला एकविराईच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपण चला पुढं जाऊया. मित्रांनो पुढं तर आलेलं आपण. सध्या जो बाहेरचा जो फोटो आहे तिथं आपण पाया पडूया. आणि जे लेण्या आहेत त्या बंद आहेत, तिथं आपण जाऊ शकत नाही मित्रांनो. सध्या आपण जाऊया ते फोटोजवळ पाया पडू. तिथं पण खूप सारी गर्दी आहे. आपण आलो एकविरा देवीजवळ, पण आपल्याला गर्दी खूप आहे आज. तसं आपण पाठीमागे खूप सारी गर्दी आहे आज. आपला देवीचं वाटचं मंदिरात आपण जाऊ. आता एक दर्शन घेतलेलं आहे, आपल्याला जाऊया घरी. मित्रांनो आपण निघलो आता एकविरेतून. आणि आता आपण झाडाच्या खाली आपण फॅमिली जेवायला बसलेले. लेट खूप झालं आपल्या दर्शनाला. तर आता आपण इथनं जेवून मग जाऊ आपण नेक्स्ट स्पॉटवर. तिथला मी व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट दाखवेनच. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.